नमस्कार. आज आपण वांगणी इथे आलो आहे. रामदास सेवा आश्रम म्हणजे पराग बुवा म्हणजे गेल्या मला वाटतं 20-25 वर्षापासून आमची ओळख आहे आणि विश्व हिंदू परिषदमध्ये सक्रिय म्हणजे राम जन्मभूमीचं जे आंदोलन होतं त्या आंदोलनामध्ये पराग बुवा सक्रिय होते आणि आम्ही कारसेवक होतो. आज आपण त्यांनी गेल्या 25 वर्षापासून इथे हा आश्रम सुरू आहे, गोशाळा आहे. आपण आज रामदास बुवांना भेटू, त्यांच्याशी गप्पा मारू आणि ते जे काय काम करतात ते आपण आपल्या सगळ्यांसमोर ठेवू. नमस्कार. आज आपण वांगणीच्या बाजूलाच रामदासी सेवा आश्रम इथे रामदासी पराग बुवा यांच्या आश्रमामध्ये आलो आहोत आणि या आश्रमामध्ये विविध उपक्रम सुरू आहेत. या उपक्रमाची माहिती आणि रामदासी बुवांचा परिचय समाजाला सगळा आहे, पण ह्या मुलाखतीच्या माध्यमातून सर्व समाजाला यांचं जे कार्य आहे हे आणण्याचा छोटासा आमचा प्रयत्न आहे. तर आज आपण रामदास बुवांना भेटूया. नमस्कार. गेल्या अनेक वर्षापासून आपला संपर्क आहे, विविध कार्यक्रमामध्ये आम्ही भेटतो. तर प्रामुख्याने विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून जे जे सेवा प्रकल्प चालतात त्याच्यात तुमचा सक्रिय सहभाग असतो. पण ह्या क्षेत्रात येताना म्हणजे मला असं कळालं की वयाच्या 25व्या वर्षी तुम्ही कॉलेज पूर्ण झाल्यानंतर या क्षेत्रात वळालात. याबद्दल थोडंसं लोकांसमोर. वयाच्या 18व्या वर्षीच कॉलेज चालू असतानाच मी स्वामी चिन्मयानंद आणि पुरुषोत्तमानंद सरस्वती यांच्या सानिध्यात आलो आणि त्यांच्याकडनं गीता उपनिषद ह्याचं ज्ञान मला प्राप्त व्हायला लागलं आणि तेव्हापासून अध्यात्माची ओढ वाढली आणि अध्यात्माची ओढ वाढल्यानंतर मी धर्मकार्य आपल्याला कसं करता येईल ह्याच्याकरता जास्तीत जास्त वेळ देत होतो. एका बाजूला कॉलेजचं शिक्षण चालू होतं आणि दुसऱ्या बाजूला माझं त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांबरोबर फिरण्यापेक्षा म्हणजे मित्रांबरोबर फिरण्यापेक्षा जास्त वेळ ह्याच्याबरोबर जायचा. तेव्हा सगळे मित्र मला हसायचे आणि म्हणायचे काय तू वेळ लागलाय त्या स्वामींच्या मागे लागतो. स्वामी चिन्मयानंद ज्यांच्या आश्रमामध्ये संदीपनी साधनालयामध्ये पवईला विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली त्यांच्या सानिध्यात मी त्यावेळेला होतो. आणि पुढे असं झालं की करता करता मी मसुराश्रमामध्ये सुद्धा तिथे जाणं येणं माझं सुरू झालं. गोरेगावला पांडुरंगवाडीमध्ये मसुराश्रम आहे जो रामदासी संप्रदायाचा आहे आणि रामदासी संप्रदायाचा विनायक महाराज मसूरकर यांनी त्याची स्थापना केलेली आहे. 11 मारुती समर्थ स्थापित, त्याच्यापैकी एक मसूरचा मारुती. त्या मसूरच्या मारुतीचे त्या ठिकाणचे जे मठाधिपती ते त्यावेळेला त्यांनी जे आज काम विश्व हिंदू परिषद किंवा संघाच्या माध्यमातून धर्मजागरणाचं केलं जात आहे, परावर्तनाचं केलं जात आहे, ते त्यावेळेला विनायक महाराज मसूरकरांनी सुरुवातीला 1925-26 पासून सुरू केलेलं होतं आणि त्या ह्याच्यामधून त्यांनी ही मसुराश्रमाची स्थापना केली होती. त्या मसुराश्रमामध्ये गुरुजी विनायक महाराज मसूरकरांच्या पश्चात गुरुजी ब्रह्मचारी विश्वनाथजी महाराज ज्यावेळेला त्याच्या अधिपती होते म्हणजे मठाधिपती होते त्यावेळेला मी त्यांच्या सानिध्यात आलो आणि एकंदरीत कार्य बघितल्यानंतर आपल्यालाही धर्मकार्य केलं पाहिजे असं ओढ निर्माण झाली आणि मी मसुराश्रमामध्ये जॉईन झालो. तेव्हा माझं वय नेमकं 21-22 वर्षाचं असं वय होतं आणि त्याच्या अगोदरच्या काळामध्ये अनेक वेळा इतरांच्या संपर्कात आल्यामुळे धर्माची वाढ आपोआप हे झालेली होती. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून तुम्ही काही ठाणे जिल्ह्यामध्ये मला वाटतं कार सेवा राम जन्मभूमीचे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये आपण बरंचसं काम केलं. त्याबद्दल थोडंसं. गुरुजींच्या आश्रमात असतानाच विश्व हिंदू परिषदचं काम सुरू होतंच, परंतु गुरुजींच्या सानिध्यात असताना विश्व हिंदू परिषदचे जेवढे मोठे कार्यक्रम असायचे त्या कार्यक्रमात जाणं होतं. त्यातला मोठा आठवणीचा विषय म्हणजे कोल्हापूरवरनं निघालेली एक रथयात्रा ज्याच्यात 25 मोटरसायकल स्वार, पाठीमागे एक मोठा रथ रामाचा आणि त्याचं नेतृत्व दादा वेदक हे त्यावेळेला बजरंग दलाचे महाराष्ट्र क्षेत्राचे संयोजक होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही अयोध्येला चाललेली रथयात्रा त्याचं उद्घाटन ब्रह्मचारी विश्वनाथजी महाराज गुरुजींनी आमच्या केलं होतं आणि सलग 4 दिवस साताऱ्यापर्यंत आम्ही सातत्याने त्याच्या बरोबर होतो. शिलापूजन पण झालं. शिलापूजनाचा कार्यक्रम नंतर झाला होता. त्याच्यानंतर त्याच्याही अगोदर
84 मध्ये ही रथयात्रा निघाली होती. आपला सॉरी शिलापूजन 87, 87ला शिलापूजन झालं. 88ला रामज्योत आणि ह्याचा कार्यक्रम सुरू झाला रामशिला पूजनानंतर. आणि 89ला आपलं हे झालं बाबरी ढाचा ज्या पाडायच्या आधीची पहिली कारसेवा 90ची 90ची त्यावेळेला 90 मध्ये मग ती अस्थींची यात्रा आपल्या त्या ठिकाणी कोठारी बंधूंच्या अस्थींची यात्रा हे सगळं हे विरार वसईमध्ये तिथे राहून मी संपूर्ण तो विरार वसई विभाग ठाणे जिल्ह्यातला बराचसा ग्रामीण भाग हा त्या याच्यामध्ये माझं सतत सक्रिय होतं. 88ला मला असं आठवत आहे की 88ला जे शिलापूजन झालं म्हणजे त्यावेळी तुम्ही होतात. हो म्हणजे माझ्याकडे मलंगडाची जबाबदारी. हो बरोबर. रथ हो 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 88 आम्ही सगळ्यातला आम्ही कारसेवेला गेलो. बरोबर. कारसेवेला गेल्यानंतर पहिल्या कारसेवेत मुल्ला मुलायम सिंग बस त्याला अन्याय केला. कोठारी बंधू जो उल्लेख तुम्ही केला की कोठारी बंधू जे होते त्यांना त्यांनी मारलं. म्हणजे यांनी कळसावर गेले म्हणून त्या ढाच्यावर चढले म्हणून त्यांना मुलायमच्या शिपायांनी मारलं. आणि मारल्यानंतर ते दोघे भाऊ होते आणि जो वरती गेला त्याच्या भावाला शोधून मारलं. म्हणजे एवढ्या क्रूरपणे केला. म्हणजे आपण मोगलाईमध्ये राहतो असं त्यावेळी वाटत होतं. पण नंतर कल्याणसिंग सरकार आलं आणि त्याचा परिणाम दुसरी कारसेवा. त्यावेळेला आपण मात्र बाबरी ढाचा खाली संपूर्ण जमीनदोस्त केला. तो बाबरी ढाचा आपण संपूर्ण जमीनदोस्त केला. या दोन्ही कारसेवेच्या वेळेला म्हणजे अयोध्येपर्यंत जाण्याचा माझाही मानस होता. पहिल्या कारसेवेच्या वेळेला मी अर्ध्या रस्त्यापर्यंत गेलो. कानपूरला अडवण्यात आलं आणि कानपूरला आम्हाला आत टाकलं आणि त्याच्यानंतर परत दुसऱ्या ट्रेननी परत आम्हाला जबरदस्ती पाठी पाठवलं. दुसऱ्या कारसेवेच्या वेळेला मात्र जाता आलं नाही. त्यावेळेला इथे कार्यक्रम होते आणि त्या कार्यक्रमाचे आंदोलन उभं करणं ह्या याच्यामध्ये मी संपूर्ण मुंबईमध्ये मसूराश्रमाच्या माध्यमातून असेल किंवा आणखीन पालघर जिल्ह्याच्या माध्यमातून असेल सगळ्या ठिकाणी आंदोलन उभं करणं ह्याच्या तयारीमध्ये तिथे होतो. ती जबाबदारी होती. आता आपण हे झालं पण विश्व हिंदूच्या माध्यमातून विविध प्रकल्प चालतात ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्रात. तलासरीचा आपल्या वनवासी कल्याण आश्रम वनवासी कल्याण आश्रमचं काम आहे. रमाताईंचं मोठं काम आहे. करंदीकरांचा आपला म्हणजे म्हणत ना आम्ही राहतो बदलापूरला हे राहतात आणि ह्या आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये जवळचा आश्रम म्हणजे आपला रामदास सेवा आश्रम या नावाने म्हणजे रामदासी बुवा पराग बुवा आणि आश्रम हे असं गणित आहे. बरोबर. आणि याच्या माध्यमातून तुम्ही गोशाळा पण चालवता. गोशाळाचं काय म्हणजे भाकड गायी आहेत. सुरुवातीला ज्यावेळेला आश्रम सुरुवात केली त्यावेळेला सुरुवातीपासून मी इथे आल्यापासून माझ्याकडे पहिल्यांदाच गावातल्या माणसांनी 2 गायी दिल्या. तुम्ही आश्रम करणार असाल तर आम्ही 2 गायी देतो. त्यावेळेला 2 गायी दिल्या त्या दुभत्या गायी होत्या. पण नंतर कालांतराने ज्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात गायी होत्या त्यांना सांभाळता येत नाहीत म्हणून माझ्याकडे त्या गायी यायला लागल्या आणि असं करत करत ती हळूहळू गोशाळा वाढली. पुढे 2000 साधारणपणे 10च्या नंतर अशी स्थिती आली की पोलिसांना सुद्धा कळलं की हे गायी सांभाळतात. मग ते पकडलेल्या ज्या गायी आहेत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडलेल्या गायी आहेत त्या सगळ्या गायी आपल्याकडे यायला लागल्या. आणि आज गेले अनेक वर्ष नेरळ पोलीस स्टेशन असेल, बदलापूर पोलीस स्टेशन असेल, अंबरनाथ पोलीस स्टेशन असेल, त्यांच्याकडे सगळ्यांकडे माझे नंबर आहेत. आणि कधीही गाडी पकडली की रात्री अपरात्री केव्हाही फोन येतो की बाबा एक गाडी पकडली आहे आणि त्याच्यामध्ये 10 जनावर आहेत, 12 जनावर आहेत आणि ते आता आम्ही घेऊन येतोय, तुम्ही जरा तिथे व्यवस्था करा. म्हणजे काही हे न करता अनपेक्षितरित्या अशा पद्धतीने गौमाता आपल्याकडे येते. गायींचं दूध आपण नाही गायींचं दूध पित नाही म्हणण्यापेक्षा हो, कारण त्याचं कारण असं आहे की आता इथे येणाऱ्या ज्या गायी आहेत गोवंश आहे, हा गोवंश जवळजवळ नाही म्हटलं तरी देशी गोवंश आहे. देशी गोवंशाला 1-1.5 लिटर जास्तीत जास्त दूध निघतं, त्याच्यापेक्षा जास्त निघत नाही. बरं, त्या येताना गायी येतात त्यावेळेला काही गाभण असतात अशातला भाग नाही. पण इथे आपल्याकडे बैल आहेत, गायी आहेत, सगळ्यांचं एकत्र संगोपन आहे, त्याच्यामुळे आपोआप त्या गाभण राहतात. पुढे त्यांना हे होतं. जर चांगली गाय असली तर 1 लिटर आपल्याला दूध मिळू शकतं. अन्यथा ती जर छोट्या ह्याची असली तर मग ती गायीचा बछडा जो आहे त्याला दूध मिळावं म्हणून आपण त्याचं दूध काढण्याच्या ह्याच्यात पडत नाही. त्यामुळे गायीचं दुधापेक्षा आम्ही गोमूत्र आणि शेण ह्याचा उपयोग करून आम्ही हे संपूर्ण आता इथे दंतमंजन आहे, हे दंतमंजन गायीच्या शेणापासून मी तुम्हाला 2-3 गोष्टी दाखवतो.
आता हे दंतमंजन बनवलेलं आहे, हे गाईच्या शेणापासून बनवलेलं आहे. हे काळं दंतमंजन आहे, हे लाल दंतमंजन आहे. ह्याच्यामध्ये गेरू थोडा वापरला जातो, त्यामुळे ते लाल होतं. गाईच्या शेणाची राख बनवून त्याच्यापासून हे दंतमंजन आपण बनवतो. हे मोठ्या प्रमाणावरती किती दात किडलेले असले ना तरी त्याचा उपयोग होतो. केमिकल नाही, अजिबात केमिकल नाही. सगळ्या गाईचं वनौषधी आहेत, सगळ्या औषधी आहेत त्याच्यामध्ये. तसंच आपण तो गोमय दंतमंजन, तसंच आपण स्क्रबर बनवतो गाईच्या शेणापासून, गोमूत्रापासून. हा या ठिकाणी स्क्रबर बनवलेला आहे. हा उठण्याच्या पद्धतीने अंगाला लावला जातो. आणि गाईचं शेण आहे, गाईचं शेण आहे, गोमूत्र आहे. त्याच्यानंतर उठण्यामध्ये जे कंटेंट असतात आपल्या, त्या उठण्यामध्ये असलेले सगळे कंटेंट ह्याच्यात आहेत. आणि त्याच्यामुळे तुम्ही अभ्यंग स्नान वर्षाचे 12 महिने ह्यांनी करू शकता अशा प्रकारे. आणि त्याच्यामुळे तुमची त्वचा फार क्लीन राहते. केमिकल नाही, आपल्या कुठल्याही प्रोडक्ट मध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही. त्यानंतर आपण हे फेस पॅक बनवतो, हे लेडीज करता चेहऱ्यावरती लावण्याकरता. हे सुद्धा शेणाची पावडर बनवून त्याच्यापासून बनवलेलं आहे. आणि ह्याच्यामुळे हे लावल्यामुळे त्यांची त्वचा तजेलदार राहते, तेलकटी होत नाही. ऑइली जी त्वचा असते त्याच्याकरता खूप फायदा होतो. काही पिंपल्स वगैरे येत असतील तर ते निघून जातात. असंच आपलं मालिश तेल आहे, ह्याच्यात सुद्धा गोमय रस आणि गोमूत्र ह्याचा वापर केलेला आहे. आणि त्याच्यामुळे गुडघेदुखी असतील, सांधेदुखी असेल, मोठ्या प्रमाणावरती वाताचा प्रॉब्लेम असेल तर हे सगळं त्याच्याने बरं होते. आणि आपलं मार्केटिंग करण्याकरता बाहेर न जाता इथे जी भक्त मंडळी येतात त्यांच्या माध्यमातून सर्व मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी सेल होतो. हे आपण तयार कुठं करतो? ते आपण इथेच तयार करतो. गोशाळेच्या बाजूला आपलं युनिट आहे. आता हे युनिट सध्या जे आहे ते आपण नवीन जी गोशाळा लवाळी येथे सुरू केली आहे, त्या लवाळीच्या गोशाळेमध्ये आपण इथून हे युनिट शिफ्ट केलंय. हे गोमयपासून आपण हे सगळे प्रोडक्ट तयार करतो. आपण गाईच्या शेणापासून, म्हणजे मला आठवतं मी 8वी 9वीला होतो, भास्करराव मराठ्यांनी आम्हाला काही, म्हणजे ठाणे जिल्ह्यातील काही स्वयंसेवकांना याचं प्रशिक्षण घेण्यासाठी अकोल्याला आपल्याला प्रशिक्षण हे गोमयपासून एमगिरी, म्हणजे एमगिरीमध्ये त्याच्यामध्ये ते धूप आहे, अगरबत्ती आहे, साबण आहे, अगरबत्ती, सगळे प्रकार. म्हणजे गाईचं शेण सुद्धा उपयुक्त आहे. गाईचं दूध जसं उपयुक्त तसं शेण पण उपयुक्त आहे. माझी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना माहिती की इथे सगळं साहित्य भेटतं. हे आश्रम पण बघणं होईल. आणि इथे गोमयपासनं गोमय साबण, अर्काचं तर कॅन्सरवरती पण आपण वापरतो. गाईचा गोमूत्राचा अर्क बनवला जातो. विविध प्रोडक्ट आहेत म्हणजे गोमयपासून तयार होणारे. तर सगळ्यांनी इथे या, रामदासी बुवा यांचं दर्शन घ्या आणि त्याची माहिती जाणून घ्या, आणि त्याची माहिती पण देतील. तर आपण विविध भागाकडे आपण वळू, की समारोपाचा आपला भाग आहे की आपण हे गेले 30 वर्ष आपण हे सगळं करतोय. तर 30 वर्ष करत असताना काही कटू अनुभव आलाय का? चांगले अनुभव सगळेच सांगतात, कटू अनुभव सांगत नाही. कटू अनुभव म्हणजे या ठिकाणी सुरुवात करताना तशी कटू अनुभव काही नाही. पण इकडच्या करता जी गोशाळा आपण सुरू केली किंवा आश्रम सुरू केला त्याचा लाभ घेणं किंवा त्याला सहकार्य करणं हे असं स्थानिक लोकांना कधी वाटलं नाही. ह्या याच्यामध्ये पिकत तिथे विकत नाही. त्याप्रमाणे इथे स्थानिकांचा विरोध कधी झाला नाही, कारण माझं प्रत्येकाशी संबंध चांगला होता. प्रत्येकाला सहकार्य करणं हे आश्रमाच्या माध्यमातून आपल्याला जे करता येईल ते करतो. ईशा नेत्रालयाच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष आपल्या बदलापूर वांगणी परिसरामध्ये जेवढे खेडेगाव आहेत ते आणि वांगणी गाव ह्याच्यातले बरेचसे लोक म्हणण्यापेक्षा 60-70% जे वयस्कर मंडळी आहेत त्यांचे गावागावात आपण कॅम्प घेऊन आतापर्यंत 8 ते 9 हजार लोकांचे आपण कॅटरेक्टचे फ्री ऑपरेशन्स केलेले आहेत. गेले 15 वर्ष जवळजवळ हे काम 2010 पासून चालू आहे आपलं, ते आता 2026 पर्यंत सलग चालू आहे. जे आदिवासी असतील, गरीब असतील त्यांचं गव्हर्नमेंटच्या स्कीमच्या अंडर पूर्ण फ्री होतं आणि बाकीच्यांना चॅरिटीमध्ये रामदास सेवाश्रमाच्या माध्यमातून गेल्यामुळे कमी खर्चामध्ये त्यांचं ऑपरेशन्स होतात. असं कार्य आपलं आरोग्य क्षेत्रामध्ये चालू आहे. पूर्वी आपल्याकडे ॲम्ब्युलन्स होती, त्या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून आदिवासी लोकांना आपण स्वतः ॲम्ब्युलन्समधून ऑपरेशन करता हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होतो आणि परत त्यांना घरी नेऊन सोडत होतो. ही सेवा सुद्धा आपल्या रामदास सेवाश्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत सुरू होती. आणि आता म्हणजे हे झालं म्हणजे आरोग्याच्या संदर्भात, पण इथे धर्माबद्दल किंवा धर्मांतर असा काही विषय आला की ह्या भागामध्ये? मोठ्या प्रमाणावरती हा विषय आदिवासी क्षेत्रामध्ये होता. ज्यावेळेला
च्या आसपास म्हणजे 2004-05 आपण ह्या भागामधल्या आदिवासी क्षेत्रात काम सुरू केलं. त्यावेळेला असं लक्षात आलं ख्रिश्चन मिशनरी मोठ्या प्रमाणावर इथे गावागावात फिरतायत आणि त्यांच्याकडनं धर्मांतरणाचं काम करण्याची प्रवृत्ती सुरू झालेली आहे. त्याच वेळेला आपण 2005 सगळ्या ठिकाणी भ्रमण केलं आणि 2008 त्या ठिकाणी आपण एका रथयात्रेच्या माध्यमातून सगळ्या ठिकाणी रामोत्सव सुरू केले. मग त्यावेळेला 101 रामाच्या मूर्त्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या तयार केल्या होत्या आणि गावोगाव आपण त्या ठिकाणी रामनवमीच्या निमित्ताने त्या दिल्या गेल्या. लोकांनी त्याचं स्वागत केलं आणि तिथे रामनवमीचे उत्सव सुरू झाले. ज्या गावामध्ये रामनवमीचे उत्सव नव्हते त्या सगळ्या गावांमध्ये आपण रामनवमीचे उत्सव सुरू केले. कालांतराने काही ठिकाणी मंदिरं नव्हती, मग आदिवासी गावांमध्ये आपण आतापर्यंत 7 ठिकाणी रामाची मंदिरं, हनुमानाची मंदिरं बांधून दिलेली आहेत. त्या याच्यातून त्यांचा दरवर्षी तिथे मोठा उत्सव सुरू होतो. आत्ता सुद्धा यावर्षी आपल्याला नारळवाडी म्हणजे साळोख ग्रामपंचायत आहे नेरळच्या हद्दीमध्ये, त्या नेरळच्या हद्दीतली साळोख ग्रामपंचायतल्या नारळवाडीमध्ये मंदिर नाहीये, तर तिथे आता 4 दिवसांनी भूमिपूजन आहे आणि भूमिपूजन करून रामाचं मंदिर नवीन उभं करण्याचं काम आता सुरू होणार आहे आपलं. असं जे म्हणजे परावर्तनाचे काम होणार होतं ते थांबवण्याचा आपण खूप मोठा प्रयत्न रामदास सेवाश्रमाच्या माध्यमातून केलाय. मंदिराच्या माध्यमातून काही लोक विचारतात मंदिर बांधून काय होणार, तर मंदिर बांधून हे होतं की धर्मांतर तर बंद झालंय, आम्ही नुसती मंदिरं बांधत नाहीये, तिथल्या समाजाला जवळ घेतोय, म्हणजे समाजाची दुःख जाणून घेतोय. म्हणजे तुम्ही त्या समाजातील कोणाला मदत हवी असेल ती मदत होते, आरोग्याच्या संदर्भात सगळ्या मदत होते आणि आपल्या समाजाला आपण जर जवळ घेतलं तर धर्मांतर त्यांची पण इच्छा नाही आणि करणाऱ्यांची पण इच्छा होणार नाही. रामदास सेवाश्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत आरोग्य क्षेत्राच्या मध्ये आपण कॅटरॅक्टचे ऑपरेशन किंवा आरोग्य शिबिरं घेऊन औषधं वगैरे दिलीच आहेत, पण त्याचबरोबर आदिवासी भागामधले जेवढे शाळा आहेत, जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, त्याच्यासुद्धा मुलांचे मेडिकल टेस्ट करणं हा सुद्धा उपक्रम केला आहे. आणि गेले अनेक वर्ष आपण जवळजवळ 17 ते 18 आदिवासी पाड्यांवरच्या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम दरवर्षी करतो आणि त्यामुळे त्यांना वह्या पुस्तकं हे सगळं तिथे वाटप होतं. थोडंसं प्रबोधन होतं, त्या मुलांची धार्मिक प्रवृत्ती जागृत करण्याचं काम केलं जातं. त्यांच्या शिक्षकांना थोडंसं मार्गदर्शन करून धर्माकडे यांचं हे कसं वळेल, मुलांचं लक्ष कसं वळेल याकरता काही उपक्रम दिले जातात. असं छोटे छोटे काम आपलं सगळ्या गावांमध्ये चालू आहे. म्हणजे आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून की पराग बुवा म्हणजे कुठेही प्रसिद्धी नाहीये, नाही कुठे आम्ही पेपरमध्ये जाहिराती नाही. कुठे प्रसिद्धी नाहीये, पण संघ संस्कार आणि विश्वच्या माध्यमातून जे तुम्ही काम पूर्वी केलंय आणि त्या कामाच्या जोरावरती आज यांनी हा आश्रम सुरू केला. या आश्रमामध्ये गायी आहेत, 40 ते 50 गायी आहेत. आपण बघूया 120 गायी आहेत, 120 गायी आहेत. आणि हे धर्मांतर विषय आपण काढला की आजूबाजूचे आदिवासी पाडे आहेत आणि आदिवासी पाड्यामध्ये लोकांना जवळ घेणं आपला समाज आहे म्हणून जर आपण स्वीकारलं, ते मनापासून स्वीकारलं तर धर्मांतर होणार नाही. आणि धर्मांतर रोखण्यामध्ये रामदासी बुवा तुमचा सिंहाचा वाटा आहे, कारण की त्या समाजाला दूर लोटलं आपण. एकीकडे ऐश्वर्य आणि एकीकडे दुःख. तर ऐश्वर्यावाल्यांनी दुःख जर घेतलं त्यांचं तर धर्मांतर होणार नाही. बरोबर, सुंदर असं काम करताय. तर मी आपल्या समाजातील सर्व लोकांना एक आव्हान करतो छोटंसं की 24 तास आपण आपल्या कुटुंबासाठी देतो, पण महिन्यातनं 1 तास हे ठाण्यावरून जरी निघालो तर आपण 1 तासामध्ये येऊ, कर्जतवरून जरी निघालो तर आपण 1 तासामध्ये येऊ. 1 तास वेळ काढा महिन्यातनं, फक्त 1 तास. उरलेले सगळे तास तुमच्यासाठी 1 तास इथे या, हा प्रकल्प बघा. आणि प्रकल्पामध्ये प्रचंड तिथं साहित्य आहे. आताच आम्ही मुलाखत घेत असताना काही बदलापूरचे कार्यकर्ते आले, स्वयंसेवक आले, त्यांनी साहित्य दिलं आणि गेले. गुरुजी मंडळी आहेत. कोणी तिथे पावती मागितली नाही, कोणी त्याचा हिशोब मागितला नाही, कारण की हे जे काम करतं हे ईश्वरी काम आहे आणि ईश्वरी काम करत असताना त्याच्यात हिशोब नसतोच. त्यामुळे परत एकदा सगळ्यांना हात जोडून विनंती की पराग बुवा म्हणजे त्यांनी ठरवलं असतं ते इंजिनियर झाले असते, मुंबईमध्ये चांगल्या घरात राहिले असते, एक मर्सिडीज घेऊन फिरले असते, संसार थाटला असता. पण हे सगळं सोडून वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी हे सगळं सोडून
अध्यात्माच्या माध्यमातून सेवा करत 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 आज वांगणी आणि बोरारपाड्याच्या इथे लवाळी इथे एक 2 आश्रम चालू केले. तिथे गोशाळा आहे आणि गोशाळेच्या गोपाळकृष्णाचं मंदिर बांधतोय तिथं मंदिर बांधतात. दुसरं मंदिर बांधल्यानंतर आदिवासी पाड्यात त्यांनी रामाची मंदिर बांधली आहेत. म्हणजे एक छोटीशी गोष्ट सांगतो की धर्मांतर कसे करतात हे लोक, की लाकडाच्या मूर्ती असतात आणि दगडाच्या मूर्ती असतात. तर आपल्या आदिवासी लोकांच्या तर सगळ्या दगडाच्या मूर्ती आहेत. ते पाणी ठेवतात, दगड बुडाला देव तुमचा वाचवतो का? आता दगड म्हणल्यानंतर तो खाली जाणार, तुमचा देव पाण्यात बुडाला तुम्हाला वाचू शकत नाही. आमचं लाकूड ते क्रॉस, आमचा देव मात्र तरंगतोय, तो तुम्हाला रीतीने अंधश्रद्धा हे करून धर्मांतर केलं जातं. यासाठी आपल्या समाजातील सर्व लोकांना आव्हान आहे की आपण आपल्या आदिवासी म्हणजे वनवासी लोक आहेत, वनवासात राहतात. वनवास म्हणजे ते निसर्गाचं रक्षण करतात. आज निसर्गाचं रक्षण केलं तर ऑक्सिजन मिळेल, तर ऑक्सिजन मिळालं तर आपल्या ऐश्वर्याला काही नाही. आपण बघतोय की आता आखाती देशामध्ये काय परिस्थिती आहे. ऐश्वर्य आहे, दुबईमध्ये तर ऐश्वर्य आहे, पण तिथल्या देशातील तिथला राजा त्यांचं संरक्षण करू शकत नाही. त्या ऐश्वर्याचा काही उपयोग नाही. पण आपल्या भारताला सर्व गुण संपन्न आहे, परमेश्वराने भरभरून दिलाय, संस्कृतीने पण भरभरून दिलं. त्याचं फक्त आपल्याला रक्षण करायचं आहे. यासाठी आपण फक्त महिन्यातनं 1 तास इथे या आणि या आश्रमासाठी आपल्याला काय काय करता येईल तर ते करा नक्की. धन्यवाद. जय श्री जय श्री सीताफळ आहे. आता आपण गोशाळा बघूया. या हे मंदिराचा वरचा मजला आहे, वरती शंकराचं मंदिर आहे, वरती सुद्धा खालच्या सारखाच मोठा हॉल आहे. कुठलेही कार्यक्रम असले तर लग्न कार्य वरती होऊ शकतं. त्याच्यानंतर धार्मिक विधी करताना धार्मिक विधी त्याच्यानंतर काही जणांचं शांती वगैरे करायची असतात, होम हवन करायचं असतं, त्याच्याकरता वरती व्यवस्था ठेवली आहे. आणि कोणाला लग्न करायचं असतं आणि त्या लग्नाच्या वेळेला त्यांच्याकडे काही नसतं, मग थोडक्यात करायचंय 15-10-20 माणसांनी, केव्हाही त्यांना सांगतो या इथे लग्न करा आणि असं सगळं कार्यक्रम चालू असतो तिथे. आता किती आहेत तिथे साधारण? आता इथे साधारणपणे 40च्या आसपास आहेत आणि बाकी गाई वासरं सगळं मिळून, आणि बाकीचे आहेत ते लवळीला. आता तिथे दुसरी गोशाळा केली आपण, त्या ठिकाणी आहेत. गोशाळा आहे. हा, ही गोशाळा आहे आपली. आता सगळ्या गायी ह्या मोकळ्या आहेत. हे गोशाळेत आतमध्ये संध्याकाळी बांधल्या जातात. त्यांना इथे आता मोकळं ठेवतो, दिवसभर मुक्त अवस्थेत असतात, त्यामुळे त्यांना इकडच्या इकडे फिरता येते. कारण आता सध्या बाहेर कुठे चारा नाहीये आणि बाहेर चारा नसल्यामुळे आम्ही पावसाळ्यात बाहेर चारायला सोडतो. सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम माणसं असतात बरोबर, जाऊन चरून घेऊन येतात. पण आता आपल्याला जागेवर चारा द्यायला लागतो, त्याच्यामुळे आता मोठ्या प्रमाणात ही गोशाळा जी आपली आहे ही आता 2019 मध्ये लॉकडाऊनच्या अगोदर या ठिकाणी आपल्याला पांढरपूर गोशाळा यांच्या माध्यमातून बांधून देण्यात आधी जीन युवक चॅरिटेबल ट्रस्ट ह्यांच्या माध्यमातून आपल्याला ह्याचा सगळा खर्च मिळाला. त्यावेळेला आपण ही गोशाळा बांधली. आधी आपली इथे साधी लाकडी गोशाळा होती, छोटीशी गोशाळा होती. त्या गोशाळेमध्ये साधं लाकडी आणि वरती प्लास्टिकचे ह्या सगळ्या देशी आपल्या कोकण गिड्डा ह्या सगळ्या देशी गायी आहेत. आणि आता ह्या सगळ्या रजिस्टर आहेत, म्हणजे ह्यांना जे बिल्ले लागलेले आहेत हे गव्हर्नमेंटकडे नाही, विमा नाही, त्यांचा गव्हर्नमेंटकडे रजिस्ट्रेशन झालं. पण विमासाठी ती दुभती गाय असेल तर त्याच्याकरता विमा केला जातो, करतात. हो असं. पण त्याच्याकरता ती वेगळी पद्धत आहे. त्या याच्यामध्ये आपण ह्या गायी दुधाच्या नसल्यामुळे आपण जास्त त्याचा शेण आणि गोमूत्र याचाच वापर करतो. आणि खाली गाई यावर्षी आम्हाला कारण पावसाळ्यामध्ये कमी पाऊस झाला आणि हाताचा केंद्रा हे संपूर्ण मला फुल करायचं, पण यावर्षी काहीच मिळालं नाही. त्यामुळे आता चाऱ्याचा खूप तुटवडा आहे, म्हणून आता मग आता वेगळी कुट्टी आणतो आम्ही, कुट्टी आणतो. कारण यावर्षी चाऱ्याच्या सहयोगाची खूप लोकांची गरज आहे. जर आम्हाला चाऱ्याची व्यवस्था मिळाली तर आपण मोठ्या प्रमाणावर गाई सांभाळताना आपल्याला काही योग्य होईल. गोशाळा आहे. गाईची छोटी वासरू ते आता 4 दिवसापूर्वी जन्माला आलेलं आहे. छोटंसं वासरू, हे छोटंसं वासरू आता 4 दिवसापूर्वी जन्माला आलेलं आहे. आणि बाकीची वासरं आहेत, बाहेर पण आहेत मोठी वासरं.
हो संपूर्ण एक गिर गाय एक मोठी दिसते ती मोठी दिसते गिर गाय बाकी सगळ्यात देशी गाय पण गिर असते तर तिथं ह्या पकडून आणलेल्या गिर गाय मोठी असते मोठी शिंग असतात त्याला आणि गिर ही गुजरातच्या भागातली गाय हा बैल आहे गिर गाय आणि ती तिथे गाय तर गिर गाय ही दूध देऊ शकते मोठ्या प्रमाणावरती गाय दूध देते पण इथे आलेली गाय आहे ती भाकडच आहे कारण ती पकडून आणलेली त्याच्यामुळे ती कामाची आहे आणि म्हणून ती कस्तर गाण्यात चालली होती ती पकडून इकडे आली आपल्याला